हा झालं झालं बघा इकडे इकडे बघा. दारूचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर आणि व्यसन निर्माण झालेलं आहे. तरुण पिढी जे की 14 ते 18 वयोगट आहे ते तरुण पिढीसुद्धा व्यसनाधीन होत चाललेली आहे. महिलांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार आणि अत्याचार होत चाललेला आहे. या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलण्यासाठी आम्ही प्रशासनादरबारी निवेदने देऊ केलेली आहेत. आज त्याच पद्धतीनं कळंबमध्ये सुद्धा निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत. दारू बंद करण्यासाठी दारू अशी झाली प्रत्येक लहान मुलंसुद्धा 8वी 9वीची मुलं पण दारू प्यायला लागले. मोठी माणसं तर करते त्याच्यामुळे लहान मुलं पण व्यसनाच्या आधी चालले. शिवाय महिलांना त्रास व्हायला लागला ह्या दारूमुळे. महिला संध्याकाळी घराबाहेर पडत नाही. मुली पण शाळेत जाताना भीती वाटते. रस्त्याच्याकडे दारू पिणारा लोळत पडलेला असतो त्याच्याकडे बघून लहान मुली घाबरतात, घराबाहेर निघत नाही. हे खरंच बंद झालं पाहिजे कारण हे फक्त दारूमुळे होतं आहे. म्हणून दारू बंद करायची आपल्याला. त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला गावामध्ये दारूचा खूप प्रमाण वाढलेला आहे. दळणामध्ये ज्वारी सुद्धा विकायला लागलेत. ज्वारी राहीना, गहू राहीना, काहीच घरामध्ये राहणार. आम्ही शेतात गेलं की दारूडे सगळं काही घरामध्ये ठेवणार गेले ते. त्याच्यामुळे आम्ही दारूबंदीचं हे केलेलं आहे. दारूबंदी होणं खूप महत्त्वाचं आहे कारण पुढील भविष्य महिलांना खूप अंधारात दिसायला लागलेलं आहे. कारण पुरुष वर्ग तर दारू पितेच पण आता लहान लहान मुलंसुद्धा दारू प्यायला लागलेत. असं कुणाला काही त्याचं वाटणच गेलं आहे. म्हणजे त्यांना लहानपणापासूनच दारू व्यसनाची सवय लागायला लागली. त्याच्यामुळं प्रत्येक महिलेला आपल्या मुलाचं हे भविष्य अंधारात दिसायला लागले. म्हणून महिलांनी असा उठाव घेतला की दारूबंदी केल्याशिवाय आता थांबायचं नाही. बऱ्याच दिवसापासून दहिपळ येथे महिलांनी एक उठाव घेतलेला आहे दारूबंदीसाठी, कला केंद्रासाठी की ते नाहीशी व्हावीत. आणि खरंच काही महिलांनी आत्ता ज्या प्रतिक्रिया दिल्या तर खरंच एकेकाची घरं बर्बाद झालेली आहेत. काही जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अक्षरशः खाण्यापिण्यापासून त्या बाईला कमवावं लागतं. नवरा कुठेतरी दारू पिऊन पडतो आणि त्या बाईला उदरनिर्वाहासाठी, लेकरांसाठी, शिक्षणासाठी खूप रस्सीखेच म्हणजे असं तिचा संसार होतोय. आणि आज दहिपळमधून जो आवाज उठवला आहे महिलांनी तर तो तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी उठला पाहिजे. सुरुवात दहिपळपासून जरी केली असेल तरी तालुक्यासाठी सुद्धा ह्याच्यावर पडसाद उमटले पाहिजेत आणि सगळ्यांचे संसार महिलांचे वाचले पाहिजेत. त्यांची मुलं आज 30-30, 35-35 वर्षाची झालेली आहेत, लग्न होत नाही आहेत. त्या कारणात ते कुठं दारूच्या अधीन जात आहेत. त्याच्यामुळं एवढ्या घरांची म्हणजे नालस्ती झालेली आहे. कुणी मुली द्यायला तयार नाही आहेत. परत कमवायला कुठं जायचं तर कमवण्यासारखे रोजगार राहिलेले नाही आहेत. म्हणजे सुशिक्षित बेकारी तर वाढलेली आहे. ह्याच्यातून दारूबंदी बंद झाली पाहिजे आणि जी कला केंद्र आहेत ती पण बंद झाली पाहिजे कारण का एकेकाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अशी परिस्थिती झाली होती. लहान मुलंसुद्धा दारू पितात आणि त्या दारू हा म्हणजे पाणी आणि दुधासारखे झालेले. तर शाळेतले सुद्धा मुलं दारू पितात. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे म्हणून दहिपळमधल्या महिला आक्रमक झालेल्या आहेत. आमच्या 5-5 वर्षाच्या मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. त्यांना आम्ही शाळेतसुद्धा पाठवू शकत नाहीत. का तर जाताना सगळ्या वाटणं तीच आहे. दारूची दुकानं, पिदाडी माणसं, पोरं पिदाडी. अक्षरशः मुलं शाळेच्या पाठीमागे जाऊन सुद्धा दारू पितात. वडील करतात ते करतात पण ती लेकरंसुद्धा पोरंसुद्धा तीच करायला लागलेत. आणि त्या आईला असं म्हणजे इतकं ही वाटतंय का म्हणून सगळ्या दहिपळमधल्या महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि दारूबंदी करणं